तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध दशमीपर्यंत पातूर येथील संत सिदाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। संतांनी नरजन्मात येऊन आपल्या स्वरूप स्थितीला जाऊन काळावर मात केली। आपणही आपल्या सत्य स्वरूप स्थितीला जाऊन नरजन्माचे सार्थक करून काळावर मात करावी असे मत छत्रपती संभाजीराजे शिक्षण संस्था आळंदी हरिभक्त परायण कुमारी अक्षराताई शेगुकार माकुडी यांनी कीर्तन प्रसंगी व्यक्त केलं। त्या संत सिदाजी बाबा पुण्यतिथी महोत्सव प्रित्यर्थ बोलत होत्या। अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सिदाजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तिमय वातावरणात सुरू झाला। 28 मार्च पर्यंत चालणाऱ्या या 10 दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेल सेल राहणार आहे। या निमित्ताने दररोज पहाटे सामूहिक स्तोत्र पठण आणि त्यानंतर सकाळी व दुपारी हरिभक्त परायण गजानन महाराज राजूरबाना यांची सुश्राव्य श्रीमद भागवत कथा रंगणार आहे। सायंकाळी बाल व महिला भजन मंडळाचा हरिपाठ तर रात्री 8:30 ते 10:30 वाजता कीर्तन सेवा होणार आहे। यंदा महोत्सवात महिला कीर्तनकारांचे वर्चस्व असून पातूर येथील वृषालीताई बगाडे, अक्षराताई शेगुकार, माकोडी, रुक्मिणाताई गवडी, सरस्वताताई सपकाळ, अर्चनाताई निंबोकार, ज्योतिताई धनाडे, अलका श्रीजी कुरुमकर, जनाबाई डोंगरे आदी कीर्तनकारांचा समावेश आहे। या आध्यात्मिक सोहळ्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सिदाजी महाराज संस्थानांनी यात्रा पंचमंडळ व गावकरी मंडळांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर।